तर या विशाल धम्म परिषदेची प्रस्तावना करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो माननीय ॲडव्होकेट राहुल एंगडे सर. या धम्म परिषदेचा उद्देश जो आहे, इथल्या युरेशियन ब्राह्मणांनी आपल्या साहित्यामध्ये घुसपेट करून आपलं साहित्य नष्ट करण्याचं काम 2500 वर्षापासून आजपर्यंत करत आहे. अजून ते साहित्य नष्ट होताना ब्राह्मणांना अजून काय करावं, म्हणजे ब्राह्मणांनी अजून काय करत आहेत ब्राह्मण, आपल्या आपल्या विहाराचं जेवढे 84,000 विहार आहेत या देशामध्ये, अशोकांनी बांधलेली, सम्राट अशोकांनी बांधलेली जी विहार आहेत, त्या 84,000 विहाराचं विद्रुपीकरण करणे, त्याचं मंदिरात रूपांतर करणे आणि त्याचबरोबर साहित्यामध्ये घुसपेट करून आपलं साहित्य नष्ट करणे, हे काम भारतात चालू आहे. याच्यावर आपला बहुजन समाज विचार करायला तयार नाही. म्हणून हे विचार करण्यासाठी आम्ही धम्म परिषद लावलेली आहे. किमान बुद्धिस्ट लोकांनी तर याच्यावर विचार केला पाहिजे. पण बुद्धिस्ट वर्ग सुद्धा तथाकथित बाबासाहेब आंबेडकरांना म्हणणारा वर्ग, जो आंबेडकराईट जो स्वतःला समजून घेतो, तो सुद्धा या साहित्यामध्ये किती घुसपेट केलेली आहे, तर अशी भयानक घुसपेट करणं चालू केलेली आहे. म्हणून या धम्म परिषदेच्या नावाने आपण जे विषय लावलेले आहेत, बौद्ध धर्माच्या प्रतिक्रियेतून रामायण महाभारताची निर्मिती झाली. कोणी चर्चा करते आजपर्यंत? कोणी चर्चा केली का याच्यावर? मला नाही वाटत चर्चा कोणी केली, लक्ष द्या. म्हणून बौद्ध धर्माच्या प्रतिक्रियेतून रामायण महाभारताची निर्मिती झाली. आणि जर समजा अशी घुसपेट साहित्यामध्ये करत असतील की रामायण महाभारत अतिप्राचीन अतिप्राचीन अतिप्राचीन, कशाचं प्राचीन आहे ते? अर्वाचीन आहे, हे प्राचीन जास्त नाही आहे. ह्याचा सर्व लेखाजोखा मान्य प्राध्यापक डॉक्टर विलास खरात घेणार आहे. म्हणून या देशामध्ये जे बुद्धाची विरासत आहे, 84,000 विहार आहेत, ते 84,000 विहार ही वाचवण्यासाठी सुद्धा धम्म परिषद लावलेली आहे. कारण अशोक सम्राटांनी 84,000 विहार बांधली, त्या विहारावरती 84,000 गाथा लिहिल्या. म्हणजे एका विहारावर 84,000 गाथा नाही बरं का, एका विहारावर 84,000 गाथा लिहिल्या आहेत. त्या सर्व गाथेचं अध्ययन, या सर्व गाथेचं अध्ययन अभ्यास, त्याच्यावर PhD करून त्याच्यावर सखोल मार्गदर्शन आपल्याकडे सुद्धा मिळणार आहे. माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रियदर्शी खोब्रागडे सर आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. म्हणून यांच्या विचारातून आपल्याला स्तूप कशी असतात, विहार कशी असतात, चैत्य कशी असतात, त्याचबरोबर आपल्या ज्या लेण्या आहेत, देशामध्ये 2000 जवळपास लेण्या आहेत, त्यापैकी 1200 लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. माहीत आहे? 1200 लेण्या महाराष्ट्र आहेत. म्हणजे महाराष्ट्र ही बुद्धाची भूमी आहे. असंच नाही तर आपण महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या देशामध्ये, लक्ष द्या, असं म्हणलं जाते फक्त लाईट ऑफ एशिया. बुद्ध लाईट ऑफ एशिया नाहीत, बुद्ध लाईट ऑफ युनिव्हर्स आहेत, बुद्ध ग्लोबल आहेत, बुद्ध जागतिक आहेत. बुद्धाला जगाची गरज आहे, लक्षात घ्या. हे जाणून घेण्यासाठी आपल्या येथे नांदेड शहरामध्ये ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेचा स्पष्ट उद्देश आहे की या देशातली जी धारोदर आहे, बुद्धाची धारोदर आहे, बुद्धाची धारोदर वाचली पाहिजे. यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला जनमत बुद्धिस्ट कंट्रींचं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या नांदेड वासियांना हे माहीत नाही, नांदेडचं नाव नंदीग्राम आहे. नांदेडचं नाव काय? नंदीग्राम आहे. म्हणजे नंद नावाचा राजा हा मूळ निवासी नागवंशी राजा आहे. आणि त्या राजांनी या देशामध्ये, आपल्या नांदेडमध्ये या ठिकाणी एक बुद्धाची फार मोठी मूर्ती सापडलेली आहे. पण नांदेडच्या प्रशासनाने आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाने ती कुठं गायब केली
ही गायब केलेली मूर्ती कोणी विचारायला तयार सुद्धा नाही. नांदेडमध्ये सुद्धा मूर्ती भेटलेली आहे. माझं गाव कंधार आहे. कंधारमध्ये एक राष्ट्रकूटकरणातला किल्ला आहे कृष्णदेवरायांनी बांधलेला. तर त्या आजूबाजूच्या एरियामध्ये बुद्धाच्या मूर्त्या सापडतात. पण बुद्धाची मूर्ती सापडली की त्या एरियाला लगेच सिमेंट कॉन्क्रीटनं पॅक करून तिथं बंद करून टाकायचं काम चालू आहे. काही बुद्धिस्ट लोकांना हे माहीत आहे का? मग बुद्धिस्ट लोकांनी काय केलं पाहिजे याच्यावर? तर दुसरा त्यासाठी विषय लावलेला आहे. हे जर तुम्हाला हस्तगत करायचं असेल, हे तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? यासाठी आपण दुसरा विषय लावला आहे की बौद्ध विरासत वाचविण्यासाठी वाचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रव्यापी जन आंदोलन करावे लागेल आणि त्यासाठी राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करावं लागेल. जर आपण राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केलं नाही, नसता आपले संघटना कसे आहेत? गल्लीव्यापी, बोळव्यापी, तालुकाव्यापी, जिल्हाव्यापी, लयत विभागीय, राज्यव्यापी, लयत राज्याच्या बाहेर आपल्याला कोणी ओळखत नाही. त्यासाठी आपल्याला हे संघटन राष्ट्रव्यापी भौगोलिकदृष्ट्या आपल्याला वाढवावं लागणार आहे. जर हे राष्ट्रव्यापी भौगोलिक दृष्ट्या जर वाढवलं नाही आणि त्या संघटनेची होमोजिनियस ताकद, एक जिन्सी ताकद, त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस ताकद, एक जिन्सी ताकद, दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच आवाज असला पाहिजे. विरासत बचाव आंदोलन. जर आपण विरासत बचाव आंदोलन आपण जर समजा केलं नाही, येणाऱ्या जनरेशनला, जे लहान लेकरं आहेत छोटे, येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना आपली विरासत कशी काय दाखवणार? दाखवू शकतो का आपण आपली विरासत? दाखवू शकतो. म्हणून ही विरासत दाखवण्यासाठी, येणाऱ्या जनरेशनला पाहण्यासाठी, कारण इतिहासाची पानं जर लिहायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी आपल्याला एकाची आवश्यकता आहे. काय आहे? आपल्या साधनांची आवश्यकता आहे. इतिहासाची साधनं म्हणजे प्राचीन काळचा जो लेण्या आहेत, प्राचीन काळचे जे स्तूप आहेत, प्राचीन काळचे जे बौद्ध स्तूप आहेत, हे वाचवण्यासाठी ही धम्म परिषद लावलेली आहे. ही धम्म परिषद नाही आहे. धम्म परिषद धम्माची विरासत वाचवण्यासाठी ही धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेला आपण सफल करण्यासाठी तन्मन धनाने सहकार्य केलं पाहिजे. आम्ही जेव्हा मी आणि जे माननीय उत्तम सोनकांबळे साहेब आहेत, 70 तालुक्याचा 8 जिल्ह्याचा डायरेक्टर राहिलेला माणूस, अरे पायी आमच्यासोबत फिरतोय आणि धम्मदान गोळा करतोय. साधारण मामला नाहीये. पण आम्ही काही प्राध्यापकांच्या घरी जातो, वकिलांच्या घरी जातो, ही विरासत वाचवायची साहेब, त्याला समजावून सांगतो. त्यावेळेस साधा माणूस जो ऑटो चालक आहे तो 500 रुपये देतो आणि प्राध्यापक व्यक्तीसुद्धा 500 रुपये देतो. ही विरासत कशी वाचणार? त्यासाठी आपल्याला ही विरासत वाचण्यासाठी 2 लढाव्या लागणार आहेत. एक लढाई कोणती आहे? एक लढाई रस्त्यावरची लढाई लढावं लागणार आहे आणि एक लढाई आपल्याला न्यायालयीन लढाई लढावं लागणार आहे. एक न्यायालयाची लढाईसाठी जे वकील लोक लागतात, त्यासाठी आम्ही या मंचावरती सुद्धा विजय गुणारकर साहेब आम्ही आणलेले आहेत. विजय गुणारकर साहेबांना सांगितलं त्यावेळेस मी स्वतः येणार, मी ही धम्म परिषद अटेंड करणार आणि मी तुमच्या सोबत आहे, असं त्यांनी शाब्दिक तरी का असे ना आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि ते आमच्या सोबत आहे. म्हणजे वकील लोकांची आम्हाला गरज लागते, रस्त्यावरच्या लढाईसाठी नॉन एम्प्लॉयची गरज लागते आम्हाला. म्हणून ही लढाई लढण्यासाठी आम्हाला बुद्धिस्ट लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या पैशाचा एकही रुपया आम्ही धम्माच्या नावाखाली घेतलेला एकही रुपया चहासाठी सुद्धा पिणार नाही. चॅलेंज देतो, चॅलेंज लक्षात घ्या. आणि त्यासाठी जेव्हा सोनकांबळे साहेब म्हणत होते आम्ही धम्मदान गोळा करताना आम्ही या धम्मातून 1 रुपया सुद्धा आम्ही चहासाठी सुद्धा वापरत नाही. त्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढाई लढायची असेल, साधनांची आवश्यकता लागते.
पैशांची आवश्यकता लागते. साधारण लोक 50, 20, 100, 500 रुपये देतात. या धम्म परिषदेला सफल करण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य जर कोणी केलं असेल, गरीब वर्गातील लोकांनी केलेलं आहे. तर म्हणून मला असं म्हणायचं आहे की हे जर तुम्हाला वाचवायचं असेल तर यासाठी तन्मन धनाने सहकार्य केलं पाहिजे. आणि ही लढाई आपली इथं थांबणार नाही. बौद्ध गयवरचा कब्जा आहे ना, ते हटवण्यासाठी विलास खरात साहेबांनी फक्त डेट द्यावी. नांदेडमधून लक्ष द्या, मी कमीत कमी सर 5 ते 10 हजार लोक घेऊन येण्याची तयारी ठेवणार आहे. म्हणून या देशाची जी बुद्धशिला आहे, ही बुद्धशिला नष्ट करण्याचं काम ब्राह्मण करत असेल तर मला असं म्हणायचं आहे की ही धम्म परिषद सफल करण्यासाठी सगळ्या SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, मायनॉरिटीच्या सर्व लोकांना आपल्याला आमंत्रण देऊन आपली विरासत कोणती आहे, आपली विरासत बुद्धांची आहे हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, मायनॉरिटीच्या लोकांना जाऊन समजावून सांगावं लागणार आहे. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.